नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, उद्या गुरुपुष्यामृत योग आलेला आहे आणि हा श्रावणातील खरंच अमृता समान योग आलेला आहे. त्यामुळे नक्कीच या दिवशी लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेबरोबर आपल्याला गुरुकृपेसाठी सुद्धा काही सेवा करायच्या आहेत. तर त्या कोणत्या, तर सर्व काही माहिती डिटेलवर असणार आहे. तर व्हिडिओ नक्की पहा. तर बघा, उद्या सूर्योदयापासून ते रात्री 12:09 गुरुपुष्यामृत योग असणार आहे. जेव्हा गुरुवारी म्हणजे 27 नक्षत्रांपैकी एक नक्षत्र जे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं, तर अशा नक्षत्राला गुरुपुष्यामृत योग, गुरुपुष्यामृत नक्षत्र म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे नक्कीच या दिवशी जर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा करत असाल किंवा आपल्या गुरूंच्या, बघा गुरुवार सुद्धा श्रावणातला शेवटचा गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग सुद्धा जुळून आलेला आहे हा योग. त्यामुळे नक्कीच या दिवशी जर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करत असाल तर नक्कीच खूप फलदायी ठरणार आहे. तर आपल्याला या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर ते सर्व काही माहिती असणार आहे. तर बघा, असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा गुरुपुष्यामृत योग येतो आणि या दिवशी आपल्याला जर तुम्हाला खरंच सोनं खरेदी करायचं असेल तर उद्याचा दिवस खरंच खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण गुरुपुष्यामृतच्या नक्षत्रावरती जेव्हा आपण सोनं खरेदी करतो तर ते कधीही मोडण्याची वेळ येत नाही किंवा गहाण ठेवण्याची ही वेळ कधीही येत नाही असं म्हटलं गेलेलं आहे. किंवा बघा, आपण जे काही या दिवशी खरेदी करत असतो किंवा बघा, तुम्हाला काही गोष्टींचं तुम्ही नवीन बिझनेस सुरू करायचा आहे किंवा तुम्हाला तुमच्या शॉपचं ओपनिंग करायचं आहे किंवा भरपूर अशा गोष्टी आहेत की तुम्हाला गाडी घ्यायची आहे, बंगला बुक म्हणजे जे काही फ्लॅट वगैरे आहे, जागा बुक करायची असेल तर उद्याचा दिवस खरंच खूप अमृता समान असणार आहे. कारण उद्याच्या दिवशी जे काही तुम्ही बुक करणार आहात किंवा जे काही कार्य करणार आहात तर ते खरंच खूप म्हणजे भाग्याचं किंवा अमृता समान ठरणार आहे. त्यामुळे जे काही कामं महत्त्वाची करायची असतील तर तो उद्याचा पूर्ण दिवस असणार आहे या कामासाठी महत्त्वाच्या. त्यामुळे नक्कीच या दिवशी तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामाला सुरुवात करू शकता किंवा सोनं खरेदी करण्यासाठी सुद्धा हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. तर या दिवशी सेवा काय करायच्या, तर बघा, सर्वप्रथम की शेवटचा गुरुवार आहे श्रावणातला. त्यामुळे आपल्याला या दिवशी श्रावणातल्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला स्वामी महाराजांचं सर्वप्रथम सेवा करायची आहे. तर बघा, या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं सुद्धा एक पारायण करू शकता. 1 ते 21 अध्याय या दिवशी पठण करू शकता. स्वामी महाराजांचं 11 माळी जप सुद्धा या दिवशी तुम्ही करू शकता. जास्तीत जास्त सेवा स्वामी महाराजांची जर करत असाल तर अति उत्तम. तर बघा, याच सेवेबरोबर बघा, ज्यांना अजून सुद्धा माहिती नाहीये की स्वामी चरित्र सारामृत 1 ते 21 अध्याय यामध्ये आहेत आणि 1 ते 21 अध्याय वाचल्यानंतर ना तुम्हाला एक पारायण होतं. तर असं आपल्याला उद्या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला एक पारायण करायचं आहे स्वामी महाराजांचं. त्यानंतर ना बघा, लक्ष्मी प्राप्तीच्या जे काही सेवा असतील किंवा कुळदेवीच्या, तर आपल्याला या दिवशी सर्वप्रथम की जर तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करणं गरजेचं आहे. तुम्ही श्री सुक्त म्हणत देखील कुंकुमार्चन करू शकता किंवा 9 मंत्र ओम ऐं प्रेम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचं सुद्धा तुम्ही 108 म्हणजे 108 वेळा किंवा 1 माळ करत तुम्ही हे करू शकता, म्हणजे कुंकुमार्चन करू शकता. किंवा महालक्ष्मीचा मंत्र ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः स्वाहा असं म्हणत सुद्धा तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन करू शकता. तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीनं तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. बघा, श्रीयंत्र नसेल तर तुमच्याकडं माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा कुळदेवीचे जर टाक असेल, मूर्ती असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्यानंतर येतं की आपल्याला या दिवशी स्त्री सुक्त, पुरुष सुक्त याचं जास्तीत जास्त पठण करायचं आहे. आणि बघा, श्रीयंत्रावरती तुम्हाला हे करायचं आहे, स्त्री सुक्त पुरुष सुक्त म्हणत सुद्धा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर उद्या गुरुवार असणार आहे. स्वामी महाराजांची मूर्ती जर तुमच्या घरी असेल तर नक्कीच या दिवशी तुम्हाला स्वामी महाराजांचा सुद्धा अभिषेक करायचा आहे, म्हणजे मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही स्त्री सुक्त पुरुष सुक्त म्हणत अभिषेक करू शकता. जर
जर नाही शक्य झालं तर स्वामी महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे म्हणत सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। त्यानंतर ना बघा या दिवशी तुम्हाला श्री सुक्ताचं जर 16 वेळा पठण करणं शक्य झालं तर नक्कीच करायला हवं। त्यानंतर ना बघा व्यंकटेश स्तोत्र तर ते सुद्धा तुम्हाला जर 21 वेळा जर पठण करणं शक्य असेल तर नक्कीच करावं, कारण 21 वेळा जेव्हा तुम्ही पठण करता तेव्हा एक मंडल होतं आणि उद्याचा दिवस खरंच भगवान विष्णूंची, स्वामी महाराजांची, माता लक्ष्मीची आणि आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि खूप मोठा दिवस आहे, कारण श्रावणातला शेवटचा गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग आलेला आहे। त्यामुळे त्यानंतर ना बघा या दिवशी तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र ह्याचा 16 वेळा नामजप करायचा आहे। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात ह्याचा आपल्याला 16 वेळा नामजप करायचा आहे। त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे आपल्याला 16 वेळा म्हणायचं आहे। त्यानंतर कुबेर मंत्र ओम वेशवनाय स्वाहा ओम श्रीम ओम ब्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः ह्याचा आपल्याला 16 वेळा पठण करायचं आहे। त्यानंतर बघा कमलात्मक मंत्र त्याचं सुद्धा आपल्याला 16 वेळा पठण करायचं आहे। ओम श्रीम प्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध श्रीम प्रीम श्रीम महालक्ष्मी नमः ह्याचं सुद्धा आपल्याला 16 वेळा पठण करायचं आहे। त्यानंतर बघा आपल्या कुलदेवीची सेवा म्हणजेच 99 मंत्र खूप प्रभावशाली, मग तुमची देवी कुलदेवी कोणतीही असेल तरी सुद्धा तुम्ही या म्हणजे ह्याचा 99 मंत्राची एक माळ करायची आहे। ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाय विजय ह्याचं तुम्हाला एक माळ करायचीच आहे या दिवशी। त्यानंतर बघा सिद्ध कुंजिका स्तोत्र आणि आपल्याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ, ज्यांना जसं शक्य असेल त्यांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ आवर्जून करायला हवा या दिवशी। ज्यांनी दुर्गाष्टमीला सेवा केल्या असतील आणि ज्यांना उद्या करणं खरंच शक्य नसेल तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र जरी पठण केलं 11 वेळेस तरी सुद्धा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ केलेल्याचं पुण्यफळ भेटणार आहे। तर बघा या दिवशी ह्या सेवा झाल्याच पाहिजेत असं बघा, प्रत्येक जणाला सर्व काही सेवा जमतीलच असं नाही, पण आपण जेवढ्या तुम्हाला जमतील त्या पद्धतीने या दिवशी सेवा करण्याचा प्रयत्न करा, कारण आपण रोजच सर्व काही सेवा करत नसतो। तर बघा जे मेन दिवस येतात, जे महत्त्वपूर्ण दिवस असतात या दिवशी जर तुम्ही सेवा करत असाल तर नक्कीच आपल्या कुलदेवीचा, माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा आणि आपल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल। तर या दिवशी ह्या सेवा करायला विसरू नका। आणि जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं होतं की ज्यांना फुलवातीची सेवा करायची असेल की तुम्हाला एक चांदीचं निरंजन लागणार आहे, रोज तुम्हाला बघा 11 दिवस सेवा करायची आहे, म्हणजे की रोज एक वात वाढवत जायचे आहे। पहिल्या दिवशी 1 वात, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3 आणि नंतर उतरत्या क्रमाने आपल्याला वाती कमी करत यायच्या आहेत। तर ही सुद्धा सेवा खरंच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप म्हणजे खूप प्रभावशाली असणार आहे। त्यामुळे ज्यांना करायची असेल तर तो डिटेलवार व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तो सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। जर खरंच तुम्हाला ती सेवा सुद्धा करायची असेल तर ती सुद्धा सेवा या दिवसापासून म्हणजेच उद्यापासून गुरुपुष्यामृत योगापासून तुम्ही नक्कीच करू शकता। आणि खूप म्हणजे खूप जणांना ह्या सेवेचा अनुभव आलेला आहे, ज्यांचे पैसे अडकलेले आहेत किंवा काही कारणाने बघा आपण म्हणतो की पैसा घरात येत नाही, आवक नाहीये किंवा जाणं खूप झालेलं आहे किंवा बघा छोट्या गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यात की खूप सारी संकटे येऊन थांबलेली आहेत आर्थिक। तर त्यासाठी जर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीची ही सर्वात प्रभावी सेवा जर करत असाल तर नक्कीच तुमची प्रश्न मार्गी लागायला मदत होईल आणि अखंड लक्ष्मीचा घरात वास राहील ह्या सेवेने। त्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा या दिवशी। गुरुपुष्यामृत योग हा सहसा येत नाही आणि ज्या दिवशी येतो त्या दिवशी नक्कीच सेवा करायला विसरू नका, कारण हा दिवस अमृता समान असतो। ह्या दिवसाची सेवा लवकर फलद्रूप ठरत असते आणि जेव्हा तुम्ही जे चांदीच्या निरंजन मध्ये जी सेवा करत असाल
फुलवातीची, तर त्या सेवेबरोबर आपल्या स्वामी महाराजांची सेवा आपण करत असणं तेवढंच गरजेचं असतं. कारण त्या सेवेबरोबर स्वामी महाराजांच्या सेवेबरोबर जर ती सेवा आपण केली तर नक्कीच आपलं काम पूर्ण व्हायला मदत होतं. त्यामुळे नक्कीच या सेवा सुद्धा नक्कीच आवर्जून करा. ज्यांना अजून सुद्धा नित्य सेवा चालू केली नसेल स्वामी महाराजांची, तर त्यांनी नक्की, उद्या खूप मोठा दिवस आहे, त्यामुळे उद्यापासून तुम्ही क्रमशः, जर तुम्हाला नित्य सेवा चालू करायची असेल तरी सुद्धा तुम्ही क्रमशः उद्यापासून 3-3 अध्यायाला सुरुवात करू शकता. म्हणजे उद्या 3 अध्याय वाचले स्वामी चरित्र सारामृताचे, परवा 4, 5, 6 वाचले, नंतर 7, 8, 9 वाचले, नंतर 10, 11, 12 वाचले, असं 7 दिवसात आपलं एक पारायण सुद्धा होतं. आणि रोज स्वामी महाराजांच्या 11 माळे जप केले तर नक्की स्वामी महाराजांचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती राहणार आहे. आणि बघा, जो कोणी व्यक्ती स्वामी महाराजांची नित्य सेवा करतो, जो पंचमहायज्ञ करतो, तर त्याच्या आयुष्यातील जे काही प्रश्न असतात तर ते महाराज नक्कीच सोडवतात. त्यामुळे नक्की ह्या सेवा करायला विसरू नका. तर आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.